शेतकऱ्यांचे हृदय गावक क्षण आहे, ही संकल्पना नेमकी कशी सुचली आणि काय होते? जिल्हाभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आत्महत्या झालेल्या होत्या. मागच्या 2 वर्षामध्ये जवळ 246 शेतकऱ्यांनी दुर्दैवाने आत्महत्या केलेली होती. गणपती उत्सवाच्या वेळेस मी 50 कुटुंबियांना घरी जेवणासाठी निमंत्रित केलं होतं. त्याच वेळेस माझ्या डोक्यात कल्पना आली होती की दिवाळीच्या वेळेस सुद्धा या कुटुंबियांना जे काही आपल्याला शासकीय आणि खाजगी मदत देता येईल ती मदत करावी असा विचार डोक्यात आला होता आणि त्याला आज मूर्त स्वरूप मिळालेलं आहे. यामध्ये मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, माझे सर्व सहकारी अधिकारी यांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे आणि यामध्ये आपण सेवा पंधरवड्याच्या निमित्तानं शासकीय लाभ या कुटुंबांना देण्यासाठी मागच्या 15 दिवसापासून मेहनत करत होतो. त्यामध्ये 246 पैकी 240 कुटुंबांना आम्ही कुठल्या ना कुठल्या योजनेमध्ये आम्ही लाभ दिलेला आहे आणि ती प्रक्रिया सुरू आहे लाभ देण्याची. पण शासकीय योजनेच्या लाभाच्या व्यतिरिक्त एक संपूर्ण दिवाळीसाठी जे लागणारं किराणा आहे किंवा दिवे आहे, तेल आहे, असं जे काही साहित्य कुटुंबांना लागणार आहे त्याची एक किट आम्ही असं NGOज आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही तयार केलेली आहे. ही किट इतकी परिपूर्ण आहे की ही किट घेऊन गेल्यानंतर त्यांना कुठेही बाजारातून कुठलीही वस्तू आणण्याची गरज त्यांना पडणार नाही आणि हे कुटुंब आनंदानं दिवाळी साजरी करेल अशा पद्धतीची ही किट केलेली आहे. विकास संस्थेने रेडीमेड फराळाची एक किट तयार करून दिलेली आहे आणि काही वेगवेगळ्या डिपार्टमेंटने त्यांचे काही शेतीत वापरण्याचे पदार्थ वगैरे असे काही किट दिलेले आहेत. या सगळ्या किट आम्ही आज या ठिकाणी त्यांना डिस्ट्रीब्यूट करतो आहोत. फुल आम्ही देऊ शकणार नाही, पण फुलाची पाकळी या कुटुंबियांना द्यावी आणि शासन तुमच्या सोबतीला आहे, तुमच्या पाठीमागं आहे. तुम्ही खचून न जाता तुमची शेती आणि तुमचे व्यवहार करा. आम्ही सतत तुमच्या सोबत आहोत हा संदेश मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं द्यायचा होता. तर जवळपास जिल्ह्यातही यावेळेस 124 वर आत्महत्या झालेल्या, काही लोक आत्महत्येच्या वाटेवर आहेत. तुम्हाला राज्याचे शेतकरी आणि जिल्ह्याचे शेतकरी बघतात, इथून काय मेसेज द्यायचं? हे निश्चितपणे शेतकरी हा आपला पोशिंदा आहे. त्याच्यावर येणाऱ्या संकटामध्ये आपण त्यांच्या सोबत असलं पाहिजेत. आता अतिवृष्टीमध्ये सुद्धा आम्ही सातत्यानं त्यांच्या सोबत राहिलो. त्याच्या अगोदरही आपण अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावरी हा उपक्रम घेऊन जवळजवळ 150 अधिकारी आपण 1,500 शेतकऱ्यांच्या शेतात पाठवलं होतं त्यांचं सुखदुःख जाणून घेण्यासाठी आणि त्यांनी मांडलेल्या समस्यावर आपण निराकरण केलेलं आहे. त्याच्यामध्ये 60% काम चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. त्यामुळे मला सगळ्या अधिकाऱ्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. परंतु सातत्यानं ज्या शेतकरी आत्महत्या होत आहेत त्या होऊ न देणे याच्यासाठी त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांच्यावर अगोदरच कसं मात करता येईल यासाठी आम्ही जिल्ह्यामध्ये समाधान शिबिर असेल किंवा त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य मेळावे असतील, कर्जाच्या बाबतीमध्ये आपण गावागावामध्ये अर्ज द्या आणि कर्ज घ्या ही मोहीम राबवून त्यांच्या गावामध्ये त्यांना विनासायास कर्ज कसं मिळेल याच्यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत. कुठल्याही बँकेच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्रास होऊ नये याच्यासाठी खबरदारी आम्ही घेतोय आणि त्याच्यातूनही कुठे काही ठिकाणी अशा अपवादात्मक प्रसंग झाल्यानंतर आम्ही त्या संबंधित बँकेवर कारवाई सुद्धा करतो आहोत. संपूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये आपण हे करतोय तर सर्वच ठिकाणी अशा पद्धतीने झालं तर या शेतकऱ्याला एक प्रकारची हिंमत येईल, नव्यानं जीवन उमेद एक चांगली त्यांच्यामध्ये जीवन जगण्याची तयार होईल आणि ते आपलं कर्तव्य म्हणून आपण केलं पाहिजे. हे काही आपण कुणावर उपकार करत नाहीये, आपलं ते कर्तव्य आहे, आपली ती जबाबदारी आहे, आपली ती संस्कृती आहे. त्या पद्धतीने आपण सर्वांनी काम केलं पाहिजे असं मला वाटतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.